पोरांनो शेतात चाललंय पेरू तोडायला. चला हळू हळू काय हळू पळायचं नाही. हे थांबा थांबा त्याला थांबवा. पडशील राया. मेथी लावली तिला वाळली. इथं मेथी लावली का? हो काय हो का? उंच केली. हा वाटण हा ना? बाकी लावलाय. कांद्या साईडला थोडं मुळा लावलेलं लावले त्या बाकी. हे मध्ये कांदा आहे का? हा कांदा आहे. तूर आले लावी म्हणजे पुन्हा ते पोरं ह्याला आज आबळचं वातावरण नाकाले का? आबळ भरपूर आहे. मधल्या झाडांना पिरू आलेत बऱ्यापैकी. मस्त. हे नंतरचं रोप आहे ना त्यामुळे आहे ना फुलं आलेत का आता? म्हणजे आपण जेव्हा तुम्ही तोडवलं त्या टायमात. तिथं असतं निम्मेत आतमध्ये काय तिकडून कुठं जाते मयुरी? हे कोणी तिकडे कशाला मग नाही आष्टर नंतर लावते. म्हणजे तुम्हाला तोडल्यानंतर परत लावलं ना आष्टर? तो काढून लावला. या असतं नव्हतं का? शिव काढला ना त्यात झेंडू होता पहिलाच ना. हे वेल्वेटचे कांडे न्यायचे ना एक गड्डी दोन गड्डी करून. वेल्वेट म्हणलं लय भारी आलाय पण त्याला बी आलेत ना तर काढायचं बी काढायचं म्हणलं मी नेलेलं ना तसं ठेवलं होतं त्याचं बी बी पडलं होतं काळं लय तोडायचे आता तोड मस्त आहे पण. आता काढलंच पाहिजे ना तवा बी हो. पण ते आता काढलं पाहिजे आपलं चली पुन्हा आता हे काढाय आली का पिवळी ती छाटली सगळी? ती पण चिटली आहे याचं बी कसं असतं बी नाही त्याचं रोपच असतं काय? कडू होतं तिकडं बघ हे पांढरे. संपलं सगळं आता सगळं सीझन नाही संपलं आजच ही कसली तोडा मग जाताना काय करायचं काय घ्यायची रे नाही मी आणलं तरी राया थांब जरा इकडे. आतून नाही नाकायचं बाहेरून या इथं पाला होता ना सगळा? ह्या वावराला पाला होता ना सगळा? काय लावलं ह्याला ज्वारी टाकली परवा दिवशी कुठून जायचं सांगत आता काय नाही आता काय नाही पारा काढून ज्वारी दिलं. हा ही रोप आता जी दुबार येईल ती चांगली येतील. हा ह्याला जी फुलं येईल ती. अजूनच नाही ना कोंबड. हे रोटरच फिरवलं का बारका? हेच केली की अहो मामा ह्यालाच ते भात काढायचं यंत्र हे पण लावतात ना दात. पण ते आपलं ते पाणी असतं ना. हा वावरांना पाणी त्यामुळे पाणी असतं त्याच्यामुळे ते नाही देऊन. हे मध्ये आधी अंजीर आहे का? अंजीर झाड हे मधलं झाड हे मोठं. आंब्याला अजून एक आंबा तसा हा का? काय हा 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 तिथं आलंय का त्याला फळ आंब्याला? लवकर आला त्याला. पहिल्याच तो चुकलं नाही काय नाही काय नाही. चांगलं आहे ते ही झाडी रोपं चांगली घालते ना. ही रोपं चांगली आहेत. आता हे अजून कटिंग केली अजून म्हणजे अजून बी कटिंग करायची कारण रोप सोडून येतं ते काढून टाकायचं सगळं लाकडे मग हे मारायचं. कोणतं हे? अंजीराची चांगलं आहे की अंजीरचं झाड. आता हे जुनी झाली ना 15 वर्ष जाऊन गेली ती. हे झाड हा एवढं वर्ष टिकतं झाड? 20 वर्ष टिकायची पहिले पण आता 15 वर्षापर्यंत थांबते. आता ती 2 वर्षाची आहे. कुठली पाठीमागची ना? हा ती पाठीमाग 2 वर्षाची. साधारण किती वर्ष जातं झाड सगळं? आता 10 वर्षाचं सगळं त्याची निगा राखण्यावरती सगळं. निगा राखण्यावर कमी कमी 10 वर्ष चालते चांगलं. 5 वर्ष पीक मोसम द्यायचं चांगलं 5 वर्ष. अजून हे ज्वारीचं बी आहे का? चालेल केसरी आहे त्या. ज्वारी आपली तशीच अशी ज्वारी त्याला केमिकल प्रक्रिया केमिकल वापरून हे करतात. भाग्यश्री म्हणून ज्वारी. हा ना मोठा दाना दिसतो त्या ह्याचा. मोठा
आता ती किती दिवसांनी येणार? हे 3.5 महिन्यात येते. हा ना. हा. बरं. राहते ना उघड. हा हा हा, हे बिया दिसत त्या. त्याला कालच टाकले या टायमाला आणि असं रोटर मारला मग आता निघले एखाद्या नंतर पाणी द्यायला लागलं तर त्यासाठी पाण्यासाठी ठीक आहे. आता पाईप टाकूनच त्याला असं भिजवणार आहे. मग रोटर घेतलाय त्याचा फायदा आहे म्हणजे तुम्हाला. आता ह्याची लय मर व्हायला लागली ना. पावटा कुठं लावलाय म्हणले? ठीक आहे पावसाची हा, झालं की शेंग आले की. शेंगाचं तयारी आता इथलेच तोडणार आपण शेंगा. मस्त. अजून कवळ्यात शेंग कवळे आहेत, निबार निबार वरती निबार आलेत. हा. वाळू वरती बघा येते वाळू गेले ते दिसते ना. दिसला का? हे काय तिथं? बघा इथं वाळून गेले. झाडावरती गेलाय पारवेल. हा हा. मस्त. लिंबाला तर लिंबही चांगले आहेत. बरोबर योग्य ठिकाणी लावलं तुम्ही. लिंब भारी आहेत पण ना मामा. लिंब चांगले आहेत. अशी पातळ सालीची आणि रस पण चांगला आहे. मागच्या वेळेस दिली होती ना. आता आहेच नाही. वाळून गेले. हा, बरेच शेंगा झाडाला वाळून गेलेत. आता तरी 15 दिवस कालवून चालले आपल्या घरी. हा ना. घरच्या घरी आम्ही अजून गावरण आता नाही. आता आता इथली आता नाही. चांगला भात बीत बन की तुम्हाला भरपूर सांगत होतो. भात बनवून काय तोडते मयुरी? काय तोडते? पावटा. ठीक आहे, शाबास. शेतकऱ्याची पोर घेईन पावट्याला हरभरा म्हणते. हरभरा खायची इच्छा झाली ना म्हणून. गावरान पावटा. ते पण आपल्या पुण्यात जवळचा. हा, आता ही पाल्याची रोप ना. आपण घरी टाकून फ्राय केली. मित्रांनो, हा जो पाला आहे, जे आपली फुलं वगैरे असतात ना डेकोरेशन सजावटीचे हार वगैरे, त्याच्यामध्ये हाच पाला वापरला जातो. त्याच्यानंतर आता ही नंतर काही रोप त्याची छोटी छोटी उगवतात. इकडनं कोणतरी गेले आहे रोपावर पाहिजे. हा, तिथं पाय देऊन गेले कोणतरी. लिंबू शोधायला गेलेले कोणतरी. आपल्यातलं का? घरातलं कोण बाहेरचं? नाही बाहेरचं गेलं असेल. हा का, इथं पिवळा लिंबू आलाय मोठा चांगला. काढू का? हे काय इथं वरती. थांबा थांबा, काढू का उंच आता? काटे मस्त. लिंबावर लक्ष दिलं तर नाही तर मग कोणी पण येऊन काढून घेऊन जाते ना. नाही खाली खाली गळतात ते. खाली पडतात ना डायरेक्ट तयार झाली की. कोणतरी लिंबासाठी झालेलं आहे इथे. पाय देऊन गेले इथून. आलं हे मध्ये आधी फुलांचे हे कोणतं रोप आहे मामा? हे रोप कोणते? याला पण आता भिजली ना. हा, हे आता असे पाणी व्यवस्थित असतं ना सगळं. ते असे रोप झाले. ठीक आहे, कडणे आलेत मोठी मोठी. आता तीच रोप आपण थोडी मोठी आले बाजूला काढून लावत असेल ना. हा, लावायची बाबा. हे सारे इथं थोडसे आजूबाजूला आलं ना रोप बारीक. आता असे आले. काय राहील ते आपलं ते भरपूर होईल. खरे, ही पिवळी शेवंती पण ना आधी मध्ये. ते कबूतर फुल लावणार आहे का तुम्ही? नाही लावले. नाही, पुढच्या हंगामाला. पुढे बघू आता ट्राय करून. भरपूर पोपट आहेत वरती झाडा. खड्या पोपट. हे वावर तुमचंच आहे खालचं भातावालं? भाताला ही करणार आता मोठ्या ट्रॅक्टरने चालवायचं. हा ना. बारका चालत नाही त्यात. हा, कडक असतात, बरोबर आहे. आणि ते माती एकदा सेट होत गेले की ते बरं होते. अशी बिजली पाहिजे.
हा हे एक सारखे होईल आता ह्याला त्या अजून काही झाडच नाही. केवढं आहे सगळे रोपं टाकली. रोप आलेत बरंच बरं का मामा हा? रोप बाजूबाजूला पाल्याची पण भरपूर आले नाही, नाही, टाकलेलीच आहे ती. हा का हा म्हणजे आपण तुम्ही ती रोप विकत घेतली ती लावलेली ती वेगळी ती पुढे हा ती पुढेतून येते ना. हा तीच आपण काय केलं पुढे आणली घरगुती हा आणि ट्राय केली आपल्याकडे येते का पाहायसाठी. तर ती येते असं म्हणायचं. फक्त बरोबर. त्यांचं ते ट्रे मध्ये असतात आपण जमिनीवर टाकतो. जमिनीवर टाकते बरोबर आहे आता हे का नाही, हे एक लाईन आहे ते लाईन आहे मध्ये 1-2-3 लाईन आहेत. हो अंदाज घेतला आता येते का नाही. आता एवढं तुम्हाला आपली जवळजवळ 10,000 लागण होईल. एवढ्या रोपामध्ये ना 10,000 आपलं रोप लागला असे कमी कमी 10,000 लागलं तर आपले 10,000 तिथे बसले असते ना. खरंय आता ह्याच्यावरतीच कळ आपल्याला कसं रोप होतंय कसं नाही ते हीच क्वालिटी क्वालिटी चांगली पाल्याची मोठे गड्डी पण चांगली मोठी बसते तेच कंपनीची बी. तेव्हा का ही ते, सुरुवातीला ज्याला ज्याला पाणी भरपूर भेटलं ना ते मोठं आले. हे पाल्याचं रोप आहे त्या अख्खी लाईन ह्या लाईनला भरपूर आले तसे म्हणजे बारीक बारीक रोप काय मुंग्यांनी पावली बारीक बारीक रोप. हे जुनं दिसतं झाड लिंबाचा हे लिंबाचं झाड जुनं आहे का नाही एकाच दिवशी लावलेले आहेत. पण जशी ह्याची ताकद कमी पडली एखाद्या मुळाचे वगैरे. मोठ्या झाडाच्या मुळे लागल्यामुळे ते वस्त्याने येत नाही. हो खरं काटे चांगले त्याला काटेरीच लिंबू येते नावच काटेरी लिंबू ना साई सरबत म्हणून. कोणतं लिंबू आहे ना साई सरबत. साई सरबत हा हा म्हणजे झाडाचं बियाचं नाव आहे चांगलं फळासारखी साईज व्हायला लागली त्याच्या हा आता ह्या ऋतूत वाढते ती. हा ना हा आणि त्या असून आता ह्याची परत बी चालू आहेत लिंब. ते ना कुठली तरी हं? त्याला कुठलं वांग्याचं रोप लावलं हे ही पंचगंगा म्हणून वांगे. हा ना त्याचा फुलं लागायला लागते. फुलं झालं की फुलं आले की वांग लागणार का हम्म. पण वांग अजून तयार नाही झालं. लिंब बघ मयुरी केवढी मोठी आहेत. लिंब भरपूर गावली मोठी मोठी पावटा येऊ गावरान पावटा मसाले भात पावटा भात आणि आमटी धरा दे हे या मित्रांनो गावरान पावटा वा अजून शेंगा काढा की. काय आहे राया सोन्याचं काय म्हणला होय रे राया पेरू बघितलंय तू होय रे पेरू बघितलंय पेरूची झाड रायाच्या शाळेचं नाव काय आहे? ए भांडण नाही करायचे चला चले बाळा ए तनिष चला सायकल नको घेऊ शेतात अडकल राया बघ समोर बघ किती पेरू आहे झाडाला त्या ये इकडे चला ये इकडे नाही याचं हे दादाचा हात धर त्याला धर बाळायला नाही त्याला पेरूचं झाड बसून चल दादाच्या माग चल तोडू नका बघ दाखव हो काय हातला होय ग डोक्याच्या वरती तुझ्या हा कोणते तोडायचे झालेत का पण तयार आलेत का हा नको अजून व्हायचेच बाळा ते पेरू हा दिसतात नाही तर हाता बसशी माझ्या दोन चला पुढं चला पुढे राया कसा आहे पेरू छान आहे तोड नको कच्चा आहे पेरू राया तो अरे इथं खाऊन नसतं बघायचं झाडाला का आपण खायचं असतं आपण नंतर हा दादा बरोबर दादा तिथं पाहिजे तिथंच चल व्हायचंय बाळा अजून पेरू हा तो खरा झाला
हा चला. हा सरळ चालतात ते बरोबर म्हणतो त्यांना पुढं पाठवले. हा कोणता? हा तो पिकलाय बाई तो. ए नाही अजून कुठं झालं तर कडक आहे पेरू. याला हा का लाल पेरू आहे म्हणजे तो. चला इकडे जाऊ आता माग. चला इकडे जाऊ आता. चिक्कूचं बघा चिक्कूचं झाड दाखव. चला चला पुढून जाऊ. चला राया तुला चिक्कू आवडतो का? मग काय आवडतं तुला? अरे ह्याला चांगलंच फळ आलंय मोठा. झाड छोट आहे. चला रॉपवर पाय द्यायचं नाही का राया? इकडे 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 इकडून चल कडकड नाही असं. चला राया तिकडे नाही. सायकल कोणतं फुले हे? मऊ मऊ आहे का रायला? राया कशाला काटे डोसल ना तुझं. हा हे तिकडून नाही यायचं. मधून ये मधून. बरोबर पाय नको देऊ रोपाव. कोरड्या जागेत पाय द्यायचा. बरोबर. शाबास. शिवाला तू तरी की आला. कुठं दिसत चिक्कू तुला? हा अजून यायचे त्या मधल्या झाडाला आतमधल्या ना. हो डोळ्यात बोट घालशील त्याच्या बोलता बोलता हाय का नाही. चला पोर. पप्पांची दुनिया सोडून. स्प्लेंडर हा तुला कधी शिकवली गाडी? शिकवली पप्पांनी. राया तुला कोणती गाडी ती चालवायला? त्याला येत नाही. ते म्हणतं उभं राहतं मामा साईडला धरून दे थोडा. अरे कधी चालव तो गिअर पर्यंत. ए राया पाय किती घाण उतर खाली. उतर खाली. आजी तुला एक सांग का? मला पप्पांची दुनिया सोडून ही गाडी. आता काय सांगायचं तुझं आजीला घेऊन जात जा. तुम्ही घरात चला दोघं. होय आधी लय आळू यायचं ना. पडशील पडशील. हा दिवस फुलं असायची ना. हा ना. फुलं मग पडशील डोक्यावर. हो. पडू दे जाऊ दे मोडू दे त्याची कंबर. सकाळी ते उठी उठून पडशील राया.